वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुखशांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात येतात. त्यातीलच काही खास उपाय व तोडगे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दररोजच्या कामामधील हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील. पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. नंबर 1. घरातील किराणा भरताना हा शुक्रवारच्या दिवशी भरावा. कारण शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असतो. आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते. नंबर 2. खरं तर आपण नेहमी नामस्मरण केले पाहिजे. कारण नामस्मरण करण्याने आपले मन शांत राहते आणि आपली कामे सुद्धा मार्गी लागतात. नंबर 3. जर तुमच्या घरी झाडे असतील तर त्या झाडांना नियमित पाणी द्यावे. कारण ती झाडे सुकली तर आपल्या घरात नकारात्मकता येते आणि म्हणूनच झाडांना नियमित पाणी नक्की द्यावे. ती झाडे सुकून देऊ नयेत. नंबर 4. नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो. तो दिवा लावताना 2 वातींची 1 वात करूनच दिवा लावावा. नंबर 5. घरातील देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावे. नंबर 6. नियमित गायत्री मंत्राचा जप करावा. त्यामुळे आपल्या मनाला शांती लाभते. मात्र गायत्री मंत्राचा जप येता जाता किंवा प्रवासात करू नये. एका जागी शांत बसून मगच गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे नक्कीच योग्य फायदे मिळतात. नंबर 7. घरातील दक्षिण किंवा वायव्य दिशेला कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी योग्य दिशा मानली जाते. त्यामुळे आपल्या घरातील कचऱ्याचा डबा हा नेहमी दक्षिण किंवा वायव्य दिशेला ठेवावा. नंबर 8. महिन्यातून 1 वेळा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे व आपले घर किंवा दुकान पुसावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. नंबर 9. नियमितपणे एकादशीचे व्रत नेहमी करावे. जर एकादशीचे व्रत करायला जमणार नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये. नंबर 10. घराच्या मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनेमाने दिवा लावावा. नंबर 11. घरामध्ये जर बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे. नंबर 12. घरामध्ये तुळस असावी व तुळशीची योग्य काळजी घ्यावी. तुळस सुकून देऊ नये. जर ती सुकलेली असेल तर ती काढून लगेच नवीन तुळस लावावी. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. नंबर 13. घरातील फरशीचा रंग काळा असू नये. नंबर 14. घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊन बाहेर पडावे व देवांना प्रार्थना करावी की माझ्यासोबत चला आणि पुन्हा घरी आल्यानंतर दर्शन घ्यावे. नंबर 15. स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्याचे तोंड हे दक्षिणेला असू नये. नंबर 16. घरामध्ये सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा धूप अगरबत्ती दिवा लावावा. नंबर 17. रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. असं केल्याने मन शांत राहते, शिवाय कामात मन लागते. नंबर 18. घरातील फरशी पुसताना गोमूत्र हळद वापरावे. नंबर 19. बाथरूममध्ये किंवा आपल्या टॉयलेटमध्ये 1 वाटी तुरटी, 1 वाटी मीठ, 1 वाटी कापूर यापैकी एक काहीही ठेवावे आणि आठवड्यातून एकदा तरी हे बदलत राहावे. यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत मिळते. नंबर 20. घरावर कोणतेही आर्थिक संकट आले तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात 2 लवंगा टाकून हा दिवा लावावा. यामुळे घरातील हळूहळू आर्थिक संकट दूर होते. नंबर 21. पश्चिमेकडे पाय व पूर्वेकडे डोके करून कधीही झोपू नये. नंबर 22. स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीवर आरसा अजिबात असू नये. स्वयंपाकघरात आरसा लावणे अशुभ मानले जाते. नंबर 23. फरशीला व भिंतीला कलर हा पूर्ण पांढरा असू नये. यामध्ये थोडा तरी वेगळा कलर मिसळावा. नंबर 24. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर
कुंकू लावून 9 बोटे लांब आणि 9 बोटे रुंद स्वास्तिकाचे चिन्ह बनवा. असं केल्याने आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोष दूर होतो. प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाच्या संबंधित दोषही दूर होतात. नंबर 25. असं म्हणतात की ज्या घरात रोज पूजा पाठ कीर्तन भजन होतात त्या घरात लक्ष्मी देवी स्वतः येऊन वास करते. रोज पूजा केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर होतात. जर तुम्हाला रोज भजन कीर्तन करायला वेळ मिळत नसेल तर किमान रोज गायत्री मंत्र आणि शांतीपाठ करावा. नंबर 26. घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नका किंवा येथे कोणतीही जड मशीन ठेवू नका. त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. तसेच आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजासमोर दोन्ही बाजूंनी अशोकाचे झाड लावावे. त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही. नंबर 27. अनेकदा घर एकांत ठिकाणी असतं. अशा वेळी आपल्याला भीती वाटते. घरात एकटे राहणे असंभव वाटते. वास्तूच्या जवळ जर स्मशान वगैरे असेल तर अशा वेळी घरात सतत श्री दत्तमाला मंत्राचा जप त्रिकाल किंवा 2 वेळा सकाळ संध्याकाळ मोठ्याने म्हणावा. नंबर 28. विष्णू सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये. मंगळवार व रविवार हे 2 वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णतः वर्ज्य करावेत. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराच्या आतील दरवाजे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. नंबर 29. दक्षिण दरवाजाच्या वरच्या बाजूला हातात पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचा फोटो किंवा लाल रंगाचा गणपती दरवाजावर लावावा. त्यामुळे घरातील अनेक अडचणी आणि नकारात्मकता दूर होईल. नंबर 30. काही लोकांना अशी सवय असते की अन्न शिजवताना गॅसवर ठेवतात आणि इतर कामं करण्यात व्यस्त होतात. बरेच लोक मंद आचेवर अन्न शिजवण्यासाठी ठेवून इतर कामे करू लागतात. मान्यतेनुसार असे करणे शुभ मानले जात नाही. असे करणाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत तुमचा पैसा कुठे खर्च होतो हे तुम्हाला योग्य पद्धतीने कळत नाही. म्हणजेच न कळत पैसा खर्च होत राहतो. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.